कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा टीएमसीचा आरोप, तर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। कोलकाताच्या स्ट्रॉंग रूम मध्ये कुठलीही गडबड नाही, सर्व ईव्हीएम सुरक्षित आणि लॉक। बॅलेट बॉक्स वेगळे करण्याचं काम सुरू होतं, सर्व पक्षांना याची माहिती देण्यात आली होती। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एक्झिट पोल भाजपच्या इशाऱ्यावर दाखवले गेले। टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल। पश्चिम बंगालमध्ये महामाटी मानुषचं सरकार बनवणार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून विश्वास व्यक्त। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध, तर भाजप आणि शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाही। मिलिंद नार्वेकर अंबादास दानवेंशी चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचा निर्णय। महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर बिनविरोध। उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय, तर पुढच्या वेळी राज्यसभा देण्याची काँग्रेसची मागणी। लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात, तुम लढो हम कपडा संभालते हैं अशी ठाकरेंची भूमिका। उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंनी डिवचलं। शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंना उमेदवारी। प्रहारचं शिवसेनेमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार, तर दादांच्या राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींना संधी। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव। पशुसंवर्धन विभागानं प्रयोगशाळेत पाठवलेले नमुने पॉझिटिव्ह, तर काही दिवसांपूर्वीच तालुक्यामध्ये 200 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता। 7 दिवसात पुण्यामध्ये दुसरा मोठा अपघात। खासगी बस बॅरिकेड तोडून अत्रे सभागृहाच्या कंपाऊंडमध्ये शिरली, तर लोखंडाच्या बॅरिकेडिंगमुळे बसचा वेग कमी होण्यास मदत। दरम्यान सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। दाऊद इब्राहिमचा हस्तक। सलीम डोलाला 8 मे पर्यंत एनसीबी कोठडी। दुबई आणि तुर्कीमध्ये बसून भारतात अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचं डोलाचं सिंडिकेट। अण्वस्त्र कार्यक्रम